ठिकाणी प्रत्येक वर्षी गणपती मंडळ बसते या ठिकाणी. ते मंडळाचं नाव गणेश तरुण मंडळ आहे. तरी मला वाटतं याही वर्षी मोठ्या थाटामाटात गणपती या ठिकाणी बसलेला असताना दररोज मंडळाचे कार्यकर्ते टाइमपास म्हणून किरकोळ पेरेमीचं डिगे वगैरे काढत होते. असं काढत असताना परवा दिवशी काय 5-6 पोलिसांना कोणती टीप दिली या ठिकाणी जोहार चालू आहे म्हणून. त्यांच्या टीपवरती पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे 2-4 अधिकारी या ठिकाणी आले. त्यांनी ह्या समोर दिसतं तुम्हाला हे शटर आहे ती डेअरी पलीकडे आहे. गणपती या ठिकाणी बसतोय. समोर गणपती बसलेला आहे. पाठीमागे खुले तिथं त्यांनी क्लबचं स्वरूप दाखवून आतील बसलेल्या पोरांना दमदाटी करून त्यांच्याकडून बळजबरी करून त्यांच्या मोबाईल वगैरे त्यांचं काढून घेतलं. डाव खेळता तुम्ही असं म्हणून त्यांना दमदाटी दिली. आणि या ठिकाणी क्लब नसताना क्लबचं स्वरूप देऊन त्या पोराशिवाय पोलिसांनी त्यांच्यावर तक्रारी केल्या. आणि आज मला वाटतं 3रा दिवस तक्रार होऊन त्यांनी आज केस ऑनलाईन केलेली आहे. आता येऊन पोलिस येऊन दोघं तिघं त्यांना सांगतो विनंती करतो आम्ही. त्यांनी आमचं काय ऐकून घेतलेलं नाही. त्यांनी आमच्या समोर फक्त गणपतीच्या पाठीमागची खोली घेतली आणि ती खोलीच कलपून दाखवली. आम्ही त्यांना सांगतो वारंवार ही पोरं डाव खेळते ती गणपती समोर तुम्ही गणपतीचे फोटो काढा. त्याने गणपतीचा काय फोटो वगैरे काढलेला नाही. आतला फोटोचं शूटिंग वेगळ्या कॅमेऱ्यानं काढलं आणि गणपतीचं शूटिंग वेगळ्या कॅमेऱ्यानं काढलं. अधिकारीचं नाव काय? अधिकारी रोकडे कॉन्स्टेबल एक आहेत आणि भोसले एक हवालदार आहेत आणि अन्य 2-3 पोलीस आहेत. त्यांना मी विनंती केली या ठिकाणी डाव काय चालत नाही. पोरं टाइमपास करा बसते तुम्ही त्याला क्लब स्वरूप देऊ नका. तर त्याने आमचं काय ऐकलेलं नाही आणि त्याने आम्हाला इथे येऊन आता दमदाटी करून गेली माघारी. ह्याचा अर्थ असा होता पंढरपूर पोलीस स्टेशनचा अजब कारभार आणि गणेश भक्तावर धाड. शिवप्रतिष्ठान गणेशोत्सव तरुण मंडळ विसावा चौक आंबे या ठिकाणी लहान मुलांनी हे मंडळ एक आज 10 वर्ष झालं या ठिकाणी बसवत आहेत. तरी 3 तारखेला या ठिकाणी काय तरुण मुलं एक टाइमपास म्हणून पत्ते खेळत होते. टाइमपास म्हणून दुपारी, संध्याकाळीही नाही. आणि त्या ठिकाणी 3 पोलीस येऊन 3 ते 4 पोलीस येऊन अचानक त्यांच्यावर धाड मारली. आणि विषय म्हणजे पलीकडे डेअरी आहे, दूध डेअरी आहे. बाहेर असलेले 2 उत्पादकाला पोलिसांनी आत नेले. दूधवाडा आले किंवा दूध न्यायला आलेल्या उत्पादकाला पोलिसांनी आत नेऊन त्यांच्यावर कारवाई केली. त्यांची मोबाईल जप्त केलेत. तरी ह्या पोलिसांनी आम्हाला बाकीच काय बोलायचं नाही, पण ह्या पोलिसांनी जी कारवाई जी केली आहे ही 3 तारखेला केली आहे. आणि त्याची FIR आणि पंचनामा आज 5 तारखेला 6-7-7:30 वाजता पंचनामा आता झालाय. त्यामुळं 3 तारखेला पडलेली धाड आज पंचनामा ह्याच्या मागे गुपित काय, ह्याच्या मागे गणित काय 3 दिवस झाले. 3 दिवसानंतर केलंय. आणि आता पोलीस या ठिकाणी आलते, पंचनामा करून गेले. आणि गणेश मूर्ती आहे, गणेश मूर्तीचा व्हिडिओ घेतला नाही, फोटो घेतला नाही, मागे घेतले. त्या जुगार अड्डा किंवा क्लब आहे या ठिकाणी असं त्यांनी दावले. मंडळाचं 11वं वर्ष आहे. आणि सर्व लहान मुले या ठिकाणी मंडळाचे सर्व बघतात, मोठे कोण बघत नाही. जेवण असतं शेवट दिवस भरपूर असं म्हणजे सामाजिक उपक्रम ह्या मंडळाचे असतात. काय आता काय केलं पाहिजे? आमची एकच मागणी आहे, पोलिसांनी ही चुकीची जी कारवाई केली आहे त्या कारवाईवर सरकारनं लक्ष घालावं किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं. आम्हाला अवैध धंद्याचा बाकीचा काही विषय नाही, आम्हाला घ्यायचा नाही. ते तुम्ही सोडून आमच्या सारख्या सर्वसामान्य मंडळाच्या कार्यकर्त्यावर जर कारवाई करत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही.